नायगाव शहरातील कल्याण गल्लीमध्ये असलेल्या श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर रोजी आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या स्तुत्य उपक्रमात 150हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली। 70 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून या मंडळाची ओळख आहे। मंडळाकडून दररोज पूजा, अभिषेक, आरती आणि विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी अजिंक्य पाटील कल्याण यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर माजी नगराध्यक्ष मीनाताई सुरेश कल्याण यांच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील कल्याण, नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच मंडळाचे कार्यकारी सदस्य शिवम कल्याण, किरण धनंजय, सचिन कल्याण, भागवत मद्देवाड, शिवराज स्वामी, शिवाजी आईनवाड, बालाजी कल्याण आणि गंगाधर मद्देवाड यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी कल्याण गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी डॉक्टर प्रवीण कुमार अंभोरे, ग्रामीण रुग्णालय नायगाव मधून आहे। आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी आदरणीय जिल्हा चिकित्सक साहेब डॉक्टर पेरके सर व आरएमओ सर बुट्टे सर व आपल्या ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पलवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज श्रीराम गणेश मंडळ कल्याण गल्ली या ठिकाणी आरोग्य शिबिर साधले होतं। तर या निमित्त जवळपास 100 ते 150 लोकांची तपासणी झालेली आहे। यामध्ये रक्त लघवी तपासणी, गायनॅक पेशंटची तपासणी, ऑर्थोपेडिक पेशंटची तपासणी वगैरे झालेली आहे। यावेळेस डॉक्टर सोनकांबळे सर, डॉक्टर प्रियंका वानोळे मॅडम, डॉक्टर सुनील वाघमारे सर इत्यादी उपस्थित होते। सध्या वातावरण खूप बदलत आहे आणि पावसाची अतिवृष्टी वगैरे होत आहे, त्यामुळे जे दूषित पाणी वगैरे होत आहे यामुळे रुग्णांची वाढ खूप होत आहे आणि त्यांना व्हायरल फीवर वगैरे होत आहे। तर हे टाळण्यासाठी थोडंसं आहार वगैरे आणि पाणी होईल तेवढं स्वच्छ पिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। मी अजिंक्य दिगंबरराव कल्याण राहणार नायगाव कल्याण गल्ली श्रीराम गणेश मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सांगतो की आमचा मानाचा गणपती नायगाव मधला दुसऱ्या स्थानाचा आहे। 70 वर्षाची या गणपतीला परंपरा आहे आणि नवसाला पावणारा विशेष हा गणपती आहे। आतापर्यंत आम्हाला मूर्ती विकत घ्यायची गरज पडली नाही, प्रत्येकाच्या नवसाला पावलेल्याने इथून पुढे 2029 पर्यंतच्या श्रींची मूर्ती बुक झालेली आहे। आम्ही या 11 दिवसात विविध सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत, महाप्रसाद, त्याचे वेगवेगळे लेकरांचे काही खेळाचे ते, आणि त्याचाच आज एक भाग म्हणून आरोग्य शिबिर ठेवण्यात आले। त्यामध्ये रक्त तपासणी, बीपी, शुगर, स्त्रीरोग तज्ञ असे वेगवेगळे डॉक्टर आलेले आहेत। इथं 100च्या वर आतापर्यंत रुग्णांचं चेकअप झालेलं आहे आणि यानंतर हा आरोग्य शिबिर संपल्यानंतर आज आणि उद्या महाप्रसादाचं नियोजन आहे। शनिवारी गणपती विसर्जनामध्ये आमचे एक ट्रॅक्टर राहील आणि सामाजिक उपक्रम आणि समाजाचं भान ठेवून आम्ही डीजे मुक्त गणपती विसर्जन करणार आहोत। यामध्ये सगळं सहभाग राहील। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती गणेश मंडळातर्फे। पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही डीजे मुक्ती म्हणून विदाऊट डीजे न लावता हा गणपती विसर्जन आणि समाजाचं काहीतरी हे पूर जे आला काल परवा त्याचं भान ठेवून आम्ही इतरत्र खर्च आगाव न करता त्याचा सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहोत। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड।